नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर व्हिडिओत बघून तुम्हाला कळलंच असेल तर आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू. पाकातले रव्याचे लाडू बनवायचे आहेत, एकदम परफेक्ट प्रमाणात सहित. अगदी अचूक रेसिपी असेल, तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत अशा पद्धतीनं आपण बनवायचे आहेत. ह्या लाडूची एकच याचं वैशिष्ट्य आहे की याला परफेक्ट प्रमाण असेल तरच हे लाडू व्यवस्थित होतात, नाही तर अजिबात होत नाहीत. तर त्यासाठी परफेक्ट प्रमाण मी सांगणार आहे, म्हणजे तेच प्रमाण वापरून आपण हे लाडू बनवायचे. अजिबात लाडू बिघडणार नाहीत. अगदी पहिल्यांदा कोण बनवत असेल तरी सुद्धा बिघडणार नाहीत. तर ह्या लाडूंची एक असं वैशिष्ट्य आहे की याचा थोडासा पाक जर थोडासा पुढे गेला किंवा थोडासा कच्चा जरी राहिला तरी याचे लाडू अजिबात बांधता येत नाहीत, आणि बांधले तरी ते एकदम जास्त कडक होऊन जातात. तर त्यासाठी या लाडूला आपल्याला एकदम परफेक्ट प्रमाणात बांधायचे. तर चला तर मग मस्त असं योग्य प्रमाण वापरून हे छानसे असे पाकातले लाडू बनवायला आता आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल रवा. तर रवा आपल्याला पहिल्यांदा तुपात एकदम व्यवस्थित भाजावा लागणार आहे. तर यासाठी तुम्ही वनस्पती किंवा वापर करू शकता रवा भाजण्यासाठी. तर इथं मी 1.5 वाटी तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला इथं 2 वाटी रवा असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे. तर या तुपामध्ये आपल्याला रवा एकदम बारीक गॅसवरती कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे, तरच हा रवा व्यवस्थित भाजला जाईल. कारण रवा भाजणं ही सुद्धा एक महत्त्वाची इथं प्रोसेस आहे या रव्याच्या लाडूसाठी. तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी 1.5 वाटी तुपाचा इथं वापर केलेला आहे. तर रवा आपला ह्या तुपात मस्त असा मिक्स झाला पाहिजे आणि बारीक गॅसवरती आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं. अजिबात गॅसमध्ये आधी मोठा न करता एकदम स्लो फ्लेममध्ये आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा भाजण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनटं कमीत कमी लागणार आहेत. तर रवा भाजण्यासाठी अजिबात गडबड न करता त्याचा मस्त असा सुगंध येईल, तर त्यावेळेला आपण समजायचं की आपला रवा छान भाजलेला आहे. किंवा अजून एक टीप म्हणजे की रवा ज्यावेळेला आपण सुरुवात करतो भाजताना तेव्हा तो रवा एकदम जड लागत असतो आपल्या हाताला, आपण जेव्हा तो रवा परतत असतो त्यावेळेला. पण नंतर जसं जसा रवा हा भाजत जाईल तेव्हा एकदम हलका तुम्हाला कळेल ते रवा भाजताना की हा फरक. त्यानंतर रवा भाजण्यासाठी मला इथं करेक्ट 15 मिनटं लागलेली आहेत. रव्याची जर क्वांटिटी जास्त असेल तर जास्त वेळ लागणार आहे आपल्याला रवा भाजण्यासाठी. तर इथं 15 मिनटात माझा रवा हा भाजून झालेला आहे. तो आता आपण साईडला ठेवून देऊया. आता मेन काम आहे की आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. याच्यासाठी तर साखरेचा पाक आपण बनवायचा आहे. तर इथं 2 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी मी 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. जर तुम्ही 2 वाटी रव्याला 2 वाटी साखर वापरली तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता, किंवा 2 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी साखर इनफ आहे. तर साखर घेतलेली आहे 1.5 वाटी आणि त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, तर मी 1.5 वाटीच त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. म्हणजेच ते पाणी साखर भिजेल इतकंच होतं. तर मोठ्या गॅसवरती आपल्याला पूर्ण साखर ही विरघळून घ्यायची आहे, गॅस मोठा करून. आणि ज्या वेळेला पूर्ण साखर आपली विरघळणार आहे त्यावेळेला गॅस बारीक करायचा. आणि साधारण त्याच्यानंतर गॅस आपण बारीक केल्यानंतर साधारण एक 5 मिनटं आपल्याला हा पाक तयार भेटणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा पाक तयार झाला का हे बघू शकता. साधारण 5 मिनटं लागतात, तरी पण तुम्ही त्याच्या आधी तयार झालं तरी सुद्धा गॅस बंद करायचं. तर तुम्ही 1 तारीख पाक बनवायचा आहे, तर 1 तारीख पाक तुम्ही इथं चेक करू शकता. तार धरली असेल तर तो पाक आपला तयार झालेला आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा. आणि गरम पाकात आपल्याला थोडासा थंड झालेला रवा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीनं आपण आता रवा त्या पातेल्यामध्ये मिक्स करत आहोत, म्हणजेच पाकात. तर पाक हा आपला एकतारीच असावा, खूप जास्त पुढे गेलेला किंवा कच्चा पाक सुद्धा नाही. तर हा रवा आता पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाक कसं बनवलेला आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघा की
आपण 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. 1.5 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. म्हणजे साखर भिजेल इतकंच पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर मोठा गॅस करून आपल्याला साखर पूर्ण विरघळायची आहे आणि साखर पूर्ण विरघळली की बारीक गॅसवरती आपल्याला हा पाक बनवायचा आहे आणि साधारण एक 5 मिनिटानंतर तो पाक तयार होतो. तर तुम्ही त्याच्यानंतर बारीक गॅसवरती आपण ज्यावेळेला पाक तयार ठेवतो तेव्हा तुम्ही सारखं चेक करू शकता की पाक बनला आहे की नाही, त्याची एकतार झाली आहे का नाही. तर मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर साधारण एक 10 मिनिटानंतर मी हे लाडू वळायला येतात काय ते बघत आहे. तर तुम्ही बघू शकताय लाडू व्यवस्थित वळता येत नाही आहेत, म्हणजे एकदम अजूनसुद्धा ते मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लाडू असं व्यवस्थित बांधता येत नाही आहे. तर लाडू अजूनसुद्धा बांधता येत नाही, त्याचा अर्थ आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते अर्धा तास आपल्याला अजून असं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि साधारण एक अर्धा तासानंतर परत चेक करायचं. तर ते मिश्रण आता असं झालेलं आहे. तर आता आपल्याला याचे लाडू बांधता येतात का आता आपण बघायचं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडूचा आकार बनवू शकता. कोणाला एकदम जास्त मोठे लाडू आवडतात तर मी लहान लहान लाडू बांधलेले आहेत त्याचे, ते तुम्ही आपल्या आवडीनुसार लाडू बनवू शकता. तर आता तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपल्याला मस्त असे हे लाडू आता बांधता येत आहेत. आणि लाडू बांधताना एकदम हलक्या हाताने बांधायचे, अजिबात त्याच्यावरती खूप जास्त जोर देऊन अजिबात बांधायचे नाही आहेत. तर साधारण तुम्ही बघू शकता मी असा हा लाडू बांधलेला आहे आणि एकदम खूप जास्त कष्ट न करता हलक्या हाताने बांधलेला लाडू आहे आणि किती सुंदर दिसत आहे लाडू. तुम्ही बघू शकता एकदम इझिली हा लाडू आता बांधता येत आहेत. तर आपण या सर्व मिश्रणाचे आता आपण लाडू बांधून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये म्हणजेच लहान किंवा मोठ्या तुम्ही ते लाडू बांधू शकता. तर याच पद्धतीने मी सर्व लाडू आता बांधून घेणार आहे. तर लाडू बांधताना सुद्धा खूप जास्त त्याच्यावरती जोर न देता हलक्या हाताने लाडू बांधायचे, जेणेकरून ते थोडे दिवस जादा जरी राहिले तरीसुद्धा त्याची जी टेस्ट आहे आणि आतला जो मऊसूतपणा आहे तो कायम टिकून राहील, एकदम कडक होणार नाहीत. तर याच पद्धतीनं आता आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे. चला तर मग आपले मस्त असे हे रव्याचे लाडू आता बांधून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय थोडंसं मी याच्यामध्ये पिस्ता आणि बदामचं डेकोरेट केलेलं आहे आणि या पद्धतीने आपले मस्त असे पाकातले रव्याचे लाडू अचूक प्रमाणात तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. अचूक प्रमाण वापरून तुमचे सुद्धा लाडू अजिबात बिघडणार नाहीत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.